शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या सोयाबीनच्या बेडवरच्या प्लॉटमध्ये. सोयाबीन बल्देव 47 टोकन पद्धतीने इथं 4 फुटाच्या बेडवर आपण 2 लाईन 1.5 फुटाच्या आणि 2 रोपातलं अंतर घेतलं आहे. 9 इंच ते 1 फूट आणि एका जागी 2, 3, 4 पर्यंत बिया टाकल्या आहेत. परंतु इथं उघाड असल्यामुळे ओलीवर जेवढं निघालं तेवढं निघून गेलं, बाकीचं निघालं नाही. तर आपण पुन्हा इथं लावलेलं आहे. लावल्यानंतर आता इथं कसं ते पण आपल्या इथं निघत आहे. आपण इथं बघू शकता अशा प्रकारे हे निघणं चालू आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं प्लॉट जो आहे हा पहिला मोठा झालेला आहे झाडं, आणि पुन्हा लावलेले असे कोमंसुद्धा आहेत, कुठं कुठं असे निघणं चालू आहे. मागं पुढे होऊ शकते. परंतु पहिली जी झाडं आहेत त्याच्यावर आपल्याला इथं पानं कातरली दिसत आहेत. तर पानं कातरली दिसण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं कशा प्रकारे पानं कातरले आहेत. तर हे वाणू पण कातरत आहेत. दुसरी गोष्ट नाकतोड्या तो पण कातरत आहे. अजून आपल्याला इथं आळी पाहिली आपण कुठं दिसलेली नाही. त्यामुळं आपण थोडंसं इथं संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी जर बघितलं तर अळी दिसते का याचं निरीक्षण करावं लागेल. परंतु तत्पूर्वी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पानाच्या चाळण्या होण्याआधी अशा प्रकारे आपल्याला सर्वात महत्त्वाचं फवारणी करणं आवश्यक आहे. तर फवारणीसाठी काय करायचं आपल्याला, तर पहिल्या 2 फवारण्या जी आहेत तर आपल्याला फक्त URV प्रक्रिया असल्यामुळं क्लोरोपायरिफॉस 30 मिली आणि 2 फवारण्यासाठी फक्त M45 आपल्याला लागते. तर 2 फवारण्यामध्ये कोणती, तर M45 30 ग्राम, क्लोरोपायरिफॉस 30 मिली 15 लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारायचं आहे. बाकी कुठल्याही प्रकारची औषधी वगैरे, टॉनिक वगैरे, बुरशीनाशक 19-19 आपल्याला काहीही इथं फवारायचं नाही. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे इथं घ्यायचं आहे. तर आपण हे फवारे घेतले की पहिली फवारणी क्लोरोपायरिफॉस M45 30 ग्राम 30 मिली, त्याच्यानंतर 15 दिवसांनी प्रोफेक्स सुपर 30 मिली M45 30 ग्राम, आणि त्याच्यानंतर सर्व फवारण्या आपल्याला इथं URV प्रक्रिया असल्यामुळे इमामेक्टिन घ्यायचं आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथं टॉनिक किंवा दुसरं बुरशीनाशक एखादं महागडं किंवा 19-19 ह्युमिक ॲसिड असं काही घ्यायचं नाही. कारण URV प्रक्रिया असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा आपल्याला इथं आगाऊचा खर्च लागणार नाही. तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे व्यवस्थापन इथं करायचं आहे. तर आपला जो हा प्लॉट आहे हा आहे URV प्रक्रियायुक्त बलदेव 47.